आता मित्रांनो, तिसरी पंचवार्षिक योजना लक्षात घ्यायची आपल्याला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी लक्षात घ्या. अगोदर मूळ मुद्दे लक्षात घ्या. 1961 ते 66चा कालावधी. मुख्य भर दिला होता यामध्ये कृषी आणि मूलभूत उद्योगावर. प्रतिमान PC महालनोबिस यांचं स्वीकारण्यात आलेले आणि आर्थिक लक्ष्य ठेवलं ते 5.6%. प्रत्यक्षात साध्य त्याचं निम्म साध्य झालं 2.8%. त्यामुळे साहजिकच सर्वात कमी साध्य झालेली पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना आहे. ठीक आहे. आता ही योजना तयार करण्याच्या अगोदरच्या घटना घडामोडी लक्षात ठेवा. कोणतीही पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या लागू होण्याच्या अगोदर 3 वर्षापासून तयार करण्याचं काम चालू असते. साहजिकच 57-58च्या कालखंडात या पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करण्याचं काम चालू होतं आणि या कालखंडामध्ये या ठिकाणी आपण जर बघितले तर अध्यक्षपदी पंडित नेहरू होते आणि उपाध्यक्षपदी VT कृष्णमाचारी होते. या दोघांनी एकत्रित येऊन हा प्लॅन तयार केलेला आहे. ठीक आहे. आणि हा PC महालनोबिसच्या विचारावर आधारित हा प्लॅन होता बघा. यामध्ये आता शेती आणि मूलभूत उद्योगावर भर का दिला हा पहिला मुद्दा आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिकूल मान्सूनमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात घट झाली आणि अन्नधान्य आयात करावं लागलं आपल्याला. साहजिकच अन्नधान्य उत्पादन करणारा देश अशी आपली जगभरात प्रतिमा असताना या ठिकाणी आपण आयात अन्नधान्यच करतोय हे समजल्यानंतर जगभरामध्ये आपलं या ठिकाणी आपल्याबद्दल निगेटिव्ह वातावरण तयार होण्याची शक्यता होती. म्हणून मग पहिला आपला मुद्दा हाच होता की पहिला आपण अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग कृषी उत्पादनावर भर देणं गरजेचं होतं. म्हणून या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीवर भर देण्यात आलेलं आहे. नंबर 2, मूलभूत उद्योगावरही भर देण्यात आला. जड उद्योगावर तर भर आपण कमी केला कारण त्यासाठीची भांडवल प्रचंड लागते आणि एवढं भांडवल खर्च करण्याची ताकद आपल्यामध्ये एवढी नव्हती. वेगवेगळ्या देशाचं सहकार्य घेऊन सुद्धा या ठिकाणी कारखाने आपण काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत. पण आता लक्षात घेतलं मूलभूत उद्योगावरती भर दिला तर या ठिकाणच्या लोकांचं उत्पन्न आणखीन वाढू शकतं. कारण एका बाजूला कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होऊ शकतं आणि तोच पक्का माल या ठिकाणी वापरता येऊ शकतो. त्यामुळे हा दीर्घकालीन टिकू शकतो बघा. आणि म्हणून पोलाद कारखान्यासाठी लागणारं तंत्रज्ञान नसल्यामुळे मूलभूत उद्योगावर आपण भर देण्याचं घोषित झालेली आहे बघा. तर या पद्धतीनं कृषी आणि मूलभूत उद्योगावर भर देणारी ही पंचवार्षिक योजना आहे. टार्गेट बऱ्यापैकी ठेवलं होतं पण तेवढं साध्य नाही झालं. का नाही झालं आपण ते पुढं बघू. आता या पंचवार्षिक योजनेमध्ये टोटल खर्च जर बघितला आपण तर 11,600 कोटी रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे. सरकारी आणि खाजगी खर्च एकत्रित धरतोय आपण सध्या. त्याच्यानंतर खाजगी किती झाला ना सरकारी किती झाला आहे परत आणखीन पुढच्या वेळेस तुलनात्मक माहितीमध्ये घेऊ. ठीक आहे. तर 11,600 कोटी रुपयाचा प्लॅन होता. मग या पंचवार्षिक योजनेत कोणते कोणते योजना कार्यक्रम सुरू झाले ते लक्षात घेऊ. सगळ्यात पहिली योजना आहे कारखाना आहे रांचीचा, झारखंड राज्यामध्ये. अवजड कारखाना म्हणजे पोलाद कारखाना काढले गेलेला आहे. ठीक आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत आवडीला कारखाना निघालेला पोलाद कारखाना. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर या ठिकाणी कारखाने निघाले. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये रांचीला निघाला. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये विजयनगर आणि बोकारोला निघाला आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशाखापट्टणम आणि सालेमला निघालेला आहे. तर असे हे वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेतले वेगवेगळे पोलाद कारखाने लक्षात घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी घटना आहे वाराणसी येथे डिझेल इंजिन निर्मितीचा कारखाना स्थापन करण्यात आलेला आहे. तर डिझेल इंजिन निर्मितीचा हा पहिला कारखाना आहे भारतातला. वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे आणि या पंचवार्षिक योजनेच्या कालखंडात सुरू केलेला आहे. त्याच्यानंतर 1964ला UTIची स्थापना करण्यात आली. लक्षात IDBIची स्थापना करण्यात आली. आता UTI म्हणजे काय, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, याची स्थापना करण्यात आलेली. ही म्युच्युअल फंड कंपनी, भारतातली पहिली म्युच्युअल फंड कंपनी कुठली ती UTI. म्युच्युअल फंड हा अमेरिकन आणलेला आहे जगात समोर. लक्षात म्हणजे आपल्याला शेअर बाजाराचं ज्ञान असेल तर आपल्या वतीनं जाणकार लोक त्या ठिकाणी कंपन्या काढतात, जाणकार लोकांची नियुक्ती करतात आणि सामान्य लोकांकडून युनिटच्या रूपाने पैसा जमा करतात आणि तो पैसा शेअर बाजारात ते जाणकार लोक गुंतवणूक करण्याचं काम करतात. सामान्य बचत आपले 7 ते 8% होत असेल तर म्युच्युअल फंड कंपन्या 15 ते 20% आपले रिटर्न देण्याचं काम करतात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ह्या म्युच्युअल फंड कंपन्या US 64 नावाचा म्युच्युअल फंड होतं बघा अमेरिकेचं, त्यावरून 64लाच आपण सुरू केला म्हणून UTI 64 असं नाव दिलेलं आहे. तर भारतातली पहिली म्युच्युअल फंड कंपनी UTI. दुसरी आहे SBI 87ला आणि नंतर 92 नंतर आपण मग प्रायव्हेटलायझेशन केलेले, त्यामुळे वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्यांना मंजुरी देऊन टाकली. तर आता जवळपास 21-22 म्युच्युअल फंड कंपन्या सध्या भारतात अस्तित्वात आहेत. ठीक आहे.
आणि 1964लाच IDBIची स्थापना करण्यात आली, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक असं म्हणायचं आपण त्याला. तर उद्योगधंद्याला कर्ज पुरवठा करणारी ही एक बँक आहे. ही बँक शिखर बँक म्हणून पण काम करते. म्हणजे उद्योगधंद्याला कर्ज पुरवठा करणाऱ्या जेवढ्या बँका आहेत त्या बँकांना पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम करते. म्हणजे हे वित्त महामंडळ आहे. आलं लक्षात. डायरेक्ट हे कर्ज पुरवठा करते, इनडायरेक्ट पण करते. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं IDBIची स्थापना करण्यात आली. RBIनं मग RBIचं काम कमी करून टाकलं आणि उद्योग क्षेत्राचं सगळं काम दिलं IDBIकडं. नंतर पुढं RBIनं या ठिकाणी शेती क्षेत्राचं सगळं काम नाबार्डकडे देऊन टाकलं. तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्वोच्च शिखर बँकांच्या स्थापनेला सुरुवात होते. यापैकी IDBI उद्योग क्षेत्रातली सर्वोच्च शिखर बँक म्हणून याच कालखंडात उघडल्या गेलेली. त्याच्यानंतर 1965ला अन्नधान्यात उत्पादनात वाढ करण्यासाठी हरित क्रांतीला सुरुवात होते बघा. याच पंचवार्षिक योजनेत आपण ठरवलं ना, शेती क्षेत्रावर भर देणे, अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणे. म्हणून 1965ला आपण अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्याकरता पहिल्या हरित क्रांतीचा कार्यक्रम हातात घेतोय. आतापर्यंत आपल्या 2 हरित क्रांती झालेल्या आहेत. पहिली हरित क्रांती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1965ला सुरू झाली. तर दुसरी हरित क्रांती 2008ला, म्हणजेच या ठिकाणी 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरुवात होते बघा. 11व्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात होते. तर या ठिकाणी पहिल्या हरित क्रांतीत अन्नधान्याच्या उत्पादनावर वाढ करण्याचं भर दिलं आणि दुसऱ्या हरित क्रांतीमध्ये फळ उत्पादनावरती भर देण्यात आलेला आहे. मग इथं अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करण्याकरता रासायनिक खतं, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण तर संकरित बी बियाणं याच्यावरती भर देण्याचा कार्यक्रम होता. पण हरित क्रांतीला ज्यावेळेस सुरुवात झाली त्याच वेळेस नेमके दुष्काळाला सुरुवात होते. त्यामुळे हरित क्रांतीचं चित्र काही लगेच दिसलं नाही, कारण पुढची 2 वर्षे लगातार दुष्काळ चालू होता. त्याच्यानंतर दुष्काळ संपल्यानंतर खऱ्या अर्थानं अन्नधान्याची उत्पादनं झपाट्यानं व्हायला लागली. पण तोपर्यंत पंचवार्षिक योजना संपलेली होती. त्यामुळे या पंचवार्षिक योजनेला फटका जो बसला त्याचं कारण हे पण आहे. त्याच्यानंतर आहे 1965चं अन्नधान्याचा बफर स्टॉक करण्यात आला. ठीक आहे. FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो आपण त्याला. तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना या कालखंडात आहे. कारण सरकारच्या लक्षात आलं होतं की एखाद्या वर्षी पाणी पाऊस चांगला असेल तर भरमसाठ अन्नधान्याचं उत्पादन होतं. इतकं भरमसाठ होतं की त्याच्या मालाच्या किमती कमी होऊन जातात. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि दुष्काळ पडला तो उत्पादनच होत नाही. मालाला किंमत येते पण शेतकऱ्यांकडे मालच नसतो. त्यावेळेस हे शेतकऱ्याचं नुकसान होतं. तर मग सरकारचं हे सगळं चक्र लक्षात आल्यानंतर सरकारला लक्षात आलं आहे की ज्या वर्षी चांगलं उत्पादन होईल त्या वर्षी आपण ते स्टॉक करून ठेवलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना ही मोबदला चांगला मिळून जाईल. आणि ज्या वर्षी दुष्काळ पडेल त्यावेळेस तो स्टॉक आपण या ठिकाणी मार्केटमध्ये आणला पाहिजे. आणि यासाठी मग गोदाम महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या गोदाम महामंडळालाच म्हणायचं भारतीय अन्न महामंडळ, गोदाम महामंडळ, वखार महामंडळ असे वेगवेगळे नाव आहे. इंग्लिशमध्ये त्याला FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं आपण म्हणत असतो बघा. तर ह्या 65च्या घटना या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 65लाच कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली आपण कृषी मूल्य आयोग काढलेला आहे. कशासाठी? की बाबा कृषी मालाच्या किमती एक आधारभूत किमती ठरवणं, जेणेकरून त्या किमतीपेक्षा मार्केटमध्ये या ठिकाणी त्या कृषीजन्य मालाची किमती कमी होत असेल तर शेतकऱ्यांचा तोटा होऊ नये याकरता मग त्या किमान किमतीला सरकारनं तो माल खरेदी करायचा. याला आधारभूत किमती म्हणा, मूलभूत किमती म्हणा. तर दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर या ठिकाणी सरकार किमती घोषित करतं, जेणेकरून मग शेतकऱ्यांना निर्णय घेता येईल की कोणत्या पिकाचं उत्पादन घ्यायचं आहे आणि कोणत्या पिकाचं उत्पादन वाढवायचं. आलं लक्षात. तर हा कृषी मूल्य आयोग आज पण या ठिकाणी ज्या काही त्यांच्या त्या पिकं ठरवले तेवढ्या पिकाच्या मूलभूत किमती ठरवण्याचं काम करत असते बघा, जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान टाळावं. हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असतो. तर अशा पद्धतीनं ही तिसरी पंचवार्षिक योजना असते. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, टार्गेट टाकलं होतं आपण 5.5%, म्हणजे 5.6%. प्रत्यक्षात साध्य निम्म्यानंच कमी झालं. सर्वात मोठी अपयशी पंचवार्षिक योजना हीच आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेसुद्धा साध्य 3.6% झालेले आहे. हिच्या 2.8 पर्यंतच आलं आहे आपण. त्यामुळं अपयश जे आलं, फटका जो बसला, कशामुळे बसला आता ते लक्षात घ्यायचं. फटक्याचं पहिलं कारण 1962ला या ठिकाणी भारत चीन युद्ध झालं होतं बघा. ठीक आहे. आणि या भारत चीन युद्धामुळं या ठिकाणी आपलं जो काही विकासावर पैसा खर्च व्हायला पाहिजे तो विकासावर खर्च होण्याच्या ऐवजी त्या युद्धावर खर्च झाला.
त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात आपल्याला फटका बसताना दिसतो. हे पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा हा आहे की 1965ला भारत पाक युद्ध होतं आहे, भारत पाकिस्तान युद्ध, आलं लक्षात. त्यामुळं साहजिकच आहे आणखीन दुष्काळात 13वा महिना म्हणायचं तशा हिशोबानं पाकिस्तानने आक्रमण केल्यामुळं आपल्याला तिथंही सामोरं जावं लागलं. तर विकास कार्यक्रमावरचा पैसा परत संरक्षणावर खर्च करावा लागला. तर ही दुसरं घटना. आणि तिसरी घटना 1965ला दुष्काळाला सुरुवात होते. ठीक आहे. त्यामुळं आणखीन आगीत तेल ओतण्यासारखा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आणखी या ठिकाणी प्रचंड व्यवस्था या ठिकाणी निर्माण होते बघा. या 3 कारणामुळं तिसरी पंचवार्षिक योजना प्रचंड अपयशी ठरताना दिसते. चीनसोबतचा संघर्ष तर आपल्या सगळ्यात खतरनाक होता. पाकिस्तानसोबतच्या संघर्षाच्या वेळेस मग लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान पदावर आले होते, कारण चायनासोबत संघर्ष होईल असं पंडित नेहरूंना स्वप्नातही वाटलं नव्हतं. 1954ला भारत आणि चायनामध्ये एक करार झाला होता. हिंदी चीनी भाई भाईचा नारा दिला गेला होता आणि चीनीनं मग नंतर आपल्या पोटात खंजीर खुपसला आणि 1959ला पहिला तिबेटवर कब्जा केला आणि आपणही तिबेट हा चीनचाच भाग असल्याची मंजुरी देऊन टाकली. मग हे कमी की काय, मग त्यांनी दुसरा लडाख ताब्यात घेण्याकरता संघर्ष पेटला. त्यातून भारत चीन युद्ध झालं आणि याच ठिकाणी लक्षात आलं की चीनचं विस्तारवादी आक्रमकवादी धोरण आपल्यासाठी धोकादायक आहे आणि आपण जे परराष्ट्र धोरण राबवलं ते परराष्ट्र धोरण जर तत्वावरती उतरत नसेल तर या ठिकाणी मग दुसरा आपल्यासमोर पर्याय राहत नाही संघर्षाशिवाय. या झटक्यामध्येच या ठिकाणी पंडित नेहरूंचा मृत्यू होतोय आणि नंतर लाल बहादूर शास्त्री येत आहे. चीनसोबतच्या संघर्षामध्ये आपली बरीच मानहानी झाली आणि मग पाकिस्तानच्या लक्षात आलं आहे की भारत आता घायल झालेला आहे, आपण काश्मीर ताब्यात घेऊ शकतो. म्हणून त्यांनी काश्मीरवरती 1965ला आक्रमण केलं, राजस्थान आणि काश्मीरच्या भागामध्ये. आणि जो काही कच्छेचा भाग होता तोही त्यांना हवा होता या कालखंडात. आणि या कालखंडात लाल बहादूर शास्त्री आले होते. मावळ नेतृत्व असल्यामुळे त्यांना वाटलं होतं की या ठिकाणी युद्ध आपण जिंकून जाऊ, परंतु भारताचं सैन्यांनी या ठिकाणी इस्लामाबाद काबीज करण्याचं, लाहोर काबीज केल्याचं या ठिकाणी दिसतंय बघा. शेवटी रशियानं मध्यस्थी केली आणि ताशकंद या ठिकाणी एक करार झाला, ज्याला ताशकंद करार म्हणत असतो आपण. तर या घटनांचा हा कालखंड येतो. थोडक्यात सांगायचं काय, अनुत्पादक क्षेत्रावरती प्रचंड पैसा खर्च झाल्यामुळं या पंचवार्षिक योजनेला मोठा फटका बसतोय, म्हणून ही पंचवार्षिक योजना अपयशी ठरते. तर अशा पद्धतीने ही तिसरी पंचवार्षिक योजना येते. आतापर्यंत आपण 3 पंचवार्षिक योजना बघितलेले आहे. या तिन्ही पंचवार्षिक योजनांवरती जे काही प्रश्न MPSCला आतापर्यंत आलेले आहेत ते प्रश्न बघू आपण, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1% दराने दरवर्षी वाढ घडून आणणे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे लक्ष्य होते. प्रत्यक्षात किती वाढ झाली, तर प्रत्यक्षात वाढ झाली 3.6% पहिल्या पंचवार्षिक योजनेत. पण 3.6% पर्याय दिसतो का, तर इथं जवळचा पर्याय येतो 3.3. हे 3.3 म्हणजे 3.30 म्हणायचं. आता हे 3.6 म्हणजे 3.60 म्हणायचे, आलं लक्षात. तर जवळचा पर्याय येतो मग 3.3%. तर हा पर्याय इथं लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा येतो, या पंचवार्षिक योजनेत संबंधित योजनेशी महान लोबीज प्रकल्प प्रारूप कशाशी संबंधित येत आहे. मग कोणत्या पंचवार्षिक योजनेत संबंधित आहे, सगळ्यात पहिल्यांदा येतं हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत संबंधित. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेला पण आहे, पण सुरुवात होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून. PC महालनोबिस यांच्या विचारानुसार दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा जी कुठली राबवली असेल तर दुसरी पंचवार्षिक योजना आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक योजना काळात पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी लोहपोलाद कारखाने सुरू करण्यात आला नाही, हा मुद्दा इथं लक्षात घ्या. राऊरकेला ओरिसाला सुरू केला, यस सुरू केला. भिलायला सुरू केला. दुर्गापूरला सुरू केला. कुठं सुरू नाही केला, मग इथं सुरू केलेलं नाही. आता नाही विचारलेलं आहे तर फक्त ड तिसरा पर्याय येईल. मग आता बोकारोला कधी सुरू झाला, तर बोकारोला सुरुवात होतोय चौथ्या पंचवार्षिक योजनेत 1971-72च्या कालखंडामध्ये. बोकारोचा पोलाद कारखाना तो चौथ्या पंचवार्षिक योजनेतला आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे 3 आहेत. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत रांचीरचा सुरुवात होतो. पहिली म्हणजे आवडीचा. भारताची पहिली पंचवार्षिक योजना टिंब म्हणजे कालावधी विचारलेला आहे. मग कालावधी कुठला येतो, 51 ते 56. दुसरीचा 56 ते 61. तिसरीचा 61 ते 66. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे 51 ते 56. नेहमी लक्षात ठेवायचं, 1 एप्रिलला नवीन वर्ष सुरुवात होतं, नवीन आर्थिक वर्ष.
1 एप्रिलपासून ते 31 मार्च त्यांचा शेवटचा असतं बघा. मग 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 असा कालावधी आहे. भारताच्या आर्थिक विकासाची दुसरी पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणाच्या संख्याशास्त्रीय प्रतिमानावर आधारित आहे? प्रतिमान कोणाचं होतं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं? तर PC महालनोबिस. लक्षात, हे संख्याशास्त्रज्ञ 29 जून हा त्यांचा राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर बघा, भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगाच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होते? तोच मुद्दा आहे, फक्त वरचे 3 पर्याय बदलले, हा चौथा पर्याय जसा तसाचे. प्रश्न दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. ठीक आहे. नंतर येतोय, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक विकासाच्या दृष्टीने अवजड उद्योगधंद्यावर भर दिला गेला? आलं लक्षात, कोणत्या पंचवार्षिक योजनेत उद्योग विकासाच्या दृष्टीने भर दिला गेला? तर दुसरी पंचवार्षिक योजना आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी औद्योगिक विकासाच्या डायरेक्शनना अवजड उद्योगावर भर दिलेला आहे. अवजड उद्योगावर भर दिला दुसऱ्यात, तिसऱ्यात मूलभूत उद्योगावर भर दिलेला आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने 1959 मध्ये कोणता प्रकल्प उभारला? 1959 ला कोणता प्रकल्प उभारलेला आहे? तर 1959 ला उभारला गेलेला आहे रूरकेलाचा प्रकल्प. सी, फक्त सीचा प्रकल्प येतो हे या ठिकाणी. ठीक आहे. तर हे 2 या ठिकाणी लक्षात आपलं घ्यायचं आहे, रूरकेला किंवा फक्त सी म्हणायचं. आता हे जी आहेत भिलाई आणि दुर्गापूर, आता हे जर्मनी म्हणतं, इथंच तुमच्या लक्षात यायला पाहिजेत, पश्चिम जर्मनीचे सहकार्य म्हणतंय तर रूरकेला आहे. आणि 59 ला रूरकेलाचे. ठीक आहे. 59 ला परत भिलाई पण आहे आणि 61 ला या ठिकाणी दुर्गापूरचा येतो असतो. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्राध्यापक महालनोबिस प्रतिमान स्वीकारण्यात आले? दुसरी आणि तिसरी आहे. या ठिकाणी जर बघितलं तर दुसरी पंचवार्षिक योजना दिलेली आहे, यांचं प्रतिमान स्वीकारण्यात आलेले. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत टिंबटिंबला, इथं टिंबटिंब शब्द आहे, ला अग्रक्रम देण्यात आला. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कशावर भर दिला? शेतीवर नाही, पोलादावर, यस पोलाद कारखान्यावर भर दिला आणि मूलभूत उद्योगावर भर दिलेला आहे. सामाजिक न्याय नाही, जलसिंचन नाही. शेती आणि जलसिंचन पहिल्या पंचवार्षिक योजनेत येते. बघा, सामाजिक न्याय जी 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये येते. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू करण्यात आली? 51 ला सुरू झाली. 51 चा पर्याय कुठे? हाच आहे, 1 एप्रिल. ठीक आहे. 1 एप्रिल 1951 ला सुरू करण्यात आलेली पहिली पंचवार्षिक योजना आहे 51 ते 56. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णतः होऊ शकली नाही, याचे प्रमुख कारण काय? अंमलबजावणी होऊ शकली नाही म्हटल्यापेक्षा जे काही टार्गेट टाकले होते ते कंप्लीट करता नाही आले. कारण 4.5चं टार्गेट टाकलं होतं, 4.1% साध्य झालेले. याचं कारण काय? आता युद्धावर खर्च झालेला नाही, कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही युद्धाचा का प्रसंगच येत नाही. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये युद्ध, त्यामुळे हा मुद्दा नाहीच आहे. राजकीय संघर्ष नाही, पंडित नेहरूंचं एकमुखी नेतृत्व होतं, हा हे पर्याय कटला. लक्षात. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली, कारण अन्नधान्य आयात करायला लागलो आपण, बरोबर आहे. आणि परकीय चलनाची तीव्र टंचाई. तर या दोघांमध्ये मग सगळ्यात मेन कारण कुठलं आहे? तर परकीय चलनाची तीव्र टंचाई हे त्याचं मूळ कारण आहे. कारण परकीय चलन मोठ्या प्रमाणात असेल तर साहजिकच आहे दुसऱ्या देशातून अन्नधान्य आयात करणं काही फारसं काही जड नव्हतंच आपल्याला. मग पहिलं कारण पैसा आहे. अन्नधान्य तर कुठूनही खरेदी करता येत होतं. दामोदर खोरे योजना ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये दामोदर प्रकल्प सुरू झाला? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेला आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि सिंचनावर भर दिला होता, तर हा सिंचन प्रकल्प आहे. 4 सिंचन प्रकल्प याच पंचवार्षिक योजनेत सुरू झाले. दामोदर, कोसी, हिराकुंड आणि भाकरा नांगल. यातला दामोदर हा पहिला बहुउद्देशीय प्रकल्प पण आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही तिसरी पंचवार्षिक योजना आणि या तिन्ही पंचवार्षिक योजनांवरचे प्रश्न